श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, कन्हैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर आज आम्ही सगळेजण चाललेलो आहे सातेरी जल मंदिर इथे. सातेरी जल मंदिर हे आमच्या घरापासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण मुंबईला आपल्याला एवढी चालायची सवय नसल्यामुळे आम्हाला वाटतं कमीत कमी अर्धा तास तरी लागेल. तर हा आहे ना सातेरी जल मंदिर, इथे जाण्याचा रस्ता आहे. आम्ही सगळेजण भाऊ बहीण एकत्र चाललो आहे. तर ही आमच्या गावातली सर्व कौलारू घरं आहेत, किती दिसायला सुंदर आहेत. हे सर्व घरं आहेत ना, तिथे सर्व माझे चुलत काका वगैरे राहतात. आमच्या गावामध्ये सर्वजण पालव फॅमिलीचेच आहेत. आमच्या गावामध्ये बघू शकता तुम्ही सर्वीकडे नारळाची झाडं, सुपारीची झाडं, अशी वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडं आहेत. तसंच म्हणजे आपले सुके जे मसाले असतात त्यांचीसुद्धा झाडं होती पहिली, पण आता दिसत नाही आहेत ती. तर तुम्ही घरं बघू शकता, किती छान आणि सुंदर कौलारू घरं आहेत एकदम. इथे गावाला आलो ना की इथेच राहायची इच्छा होते, मुंबईला परत जायची इच्छा होतच नाही अजिबात. तर आम्ही थोडंसं उशिरा गावी आलो. आमच्या घरीसुद्धा गणपती बसतात, गौरी गणपती. त्यामुळे मग आम्ही गौरी गणपतींचं विसर्जन केल्यानंतर गावी आलो. त्यामुळे गावी एवढी गर्दी दिसत नाही आहे, कारण गावी पण शक्यतो सर्वांच्या घरी 5 ते 7 दिवसांचेच गणपती बसलेले आहेत. तर इथे तुम्हाला दिसत असेल, इथे माझी बहीण आहे धनश्री पालव. तर ही आहे धनश्री पालव, हिचं सुद्धा यूट्यूब चॅनेल आहे नवीन. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हिची लिंक पाठवेल नक्कीच. तर तुम्ही सर्वांनी हिचे व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा हिच्यासुद्धा. हे घर बघा किती छान आहे, कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे या घराचं. तर मुंबईवरून आलेली माणसं आता सर्व घरी गेलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला गाव पूर्ण असं रिकामी वाटत असेल. पण गणपतीच्या काळात जर इकडे आलात तर गावात एकदम असं गजबजलेलं असतं आणि खरंच खूप सुंदर वाटतं वातावरण. मुंबईला आपल्याला एवढी चालायची सवय नाही, त्यामुळे गावाला एवढंसं जरी चाललं ना तरी एवढा दम लागतो की विचारू नका. तर हे कुठलं झाड आहे हे कमेंट करून नक्की सांगा. ही सर्व वाटतं आर्टिफिशियल झाडं आहेत. इथे अळूचं सुद्धा झाड दिसतंय, अळूची पानं सुद्धा आहेत. मुंबईमध्ये एवढी सगळ्या प्रकारची झाडं, परत एवढं हिरवगार, हे सगळं काही बघायला भेटत नाही. धावपळीचं जीवन एवढं, म्हणजे अक्षरशः कंटाळा येतो. असं वाटतं गावाला जावं, गावाला सेटल व्हावं, पण ते पॉसिबल नाही, कारण जॉब तर करावाच लागणार. गावी जास्त कोण राहत नाही. सणासुदीच्या काळातच शक्यतो लोक मुंबईवरून गावी येतात, त्यामुळे तुम्हाला जास्त करून घरही बंदच दिसतील. रस्त्याने चालताना आम्हाला हे झाड दिसलं. हे झाड कोणतं आहे ते आम्हाला पण नाही माहिती, पण याचं फूल इतकं सुंदर होतं ना,
खूप सुंदर फूल होतं ह्याचं. हे गवत बघा कसं हिरवं हिरवं गार आहे एकदम. तर हा इथून वरती रस्ता गेला आहे ना, हा आमच्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि इथून जो खाली रस्ता गेला आहे हा सातेरी जल मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि ह्या रस्त्याच्या आजूबाजूला आहे ना खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. जास्वंदीचं झाड आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसली आम्हाला. आम्हाला जेवढं शूटिंग करता आलं तेवढं आम्ही शूटिंग केलेलं आहे यामध्ये. पण ॲक्च्युली ना या झाडांची नावं मला पण माहिती नाही, कारण मी जास्त गावाला येत नाही, त्यामुळे मला पण माहिती नाही की कुठली झाडं आहेत वगैरे. पण जी मला आवडली, म्हणजे जी फुलं वगैरे दिसायला एवढी सुंदर होती ना, त्या सर्वांचा मी व्हिडिओ केलेलाच आहे. तुमच्यापैकी जर कोणाला माहीत असेल कोणती झाडं आहेत तर मला कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी.
छान आहे. अशी इच्छा होती हे गुलाब तोडावं, पण फुलं ही खरी तर झाडावरतीच खूप छान दिसतात. तर आता आपण पोचतो सातेरी जलमंदिराकडे. तर हा छोटासा व्हाळ आहे. पाणी थोडंसं कमी झालं याच्यामध्ये, कारण पाऊस आता नाही आहे सध्या गावी, त्यामुळे. पण ह्याच्यामध्ये मासे वगैरे आहेत. तर हे आहे आपल्या गावातलं श्रीदेवी सातेरी जलदेवी मंदिर. तर आता आपण मंदिरात चाललेलो आहे. मंदिरात जायच्या आधी आपण पाय धुवून घेऊया. तर इथे अशी हातपाय धुवायची सोय आहे. तर आता आपण हातपाय धुवून घेऊया स्वच्छ. तर आता आपण मंदिरात जाऊया. हे बघा मंदिर किती सुंदर आहे. हे खूप जुनं मंदिर आहे. वातावरण एवढं प्रसन्न झालंय खूप सुंदर वाटतंय ते. तर आता आपण सर्वात पहिलं दर्शन करून घेऊया. कोकणात सातेरी देवीचे मंदिरे अनेक, परंतु मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी मंदिर हे अधिक प्रसिद्ध आहे. कारण कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवींच्या मंदिरापैकी ते एकमेव असे जलमंदिर आहे. त्या देवीचा आषाढ महिन्यात जत्रोत्सव होतो. ती मसुरे गावातील 12 वाड्यांची ग्रामदेवता आहे. श्री सातेरी देवीचे जलमंदिर सुमारे 700 वर्षांपूर्वी उभारले आहे. जैन घराण्यातील एका देवी भक्ताने ते बांधले असा समज आहे. सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात. मंदिरामधील वारूळ मंदिराचाच अविभाज्य भाग म्हणजेच देवी आहे. देवीचे वास्तव्य त्या वारुळात आहे. कोकणात वारूळ आणि सातेरी देवी देवस्थान असे समीकरण दिसून येते. मंदिर पूर्वाभिमुख असून ते तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. मंदिरात मोठा मंडप व सभामंडप आहे. पूर्वी गाभाऱ्यात मूर्ती नव्हती, तेव्हा तेथे एक उंच वारुळाची पूजा केली जाई. देवीचे वास्तव्य वारुळातच शेष रूपात आहे असा समज होता. काही भक्त देवीचे दर्शन शेष रूपात झाल्याचे सांगतातही. मंदिराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. मंदिराच्या उजवीकडे विहिरीवाचा कुंड आहे. कुंडाच्या तळाशी महादेवीची पिंड आहे. त्या कुंडातील पाणी कधीही आटत नाही. त्या तळीत भारताच्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या नद्यांचे पाणी आणून सोडलेले आहे अशी वदंता आहे. देवीचा आषाढ महिन्यात यात्रोत्सव असतोच, परंतु गावातील धार्मिक पूजा अर्चा विधी यांना दिवाळीपासून सुरुवात होते. त्यामध्ये गावपळण, देवीची पारद, होलिका उत्सव, दसरा, दहीकाला व गोंधळ हे उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरे केले जातात. गावचा आषाढ महिन्यातील यात्रोत्सव हा मात्र सर्वात मोठा असतो. त्यासाठी प्रमुख गावकरी मंडळी व ग्रामस्थ मंदिरात जमून जत्रेची तारीख ठरवतात. गावातील चाकरमानी, माहेरवाशिणी व देवीचे दूरवर पसरलेले भक्त त्या यात्रेदरम्यान देवीच्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी न चुकता येतात. यात्रेच्या दिवशी सकाळी देवीला नीळ घालतात. नीळ एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तेल व गवताची राख मिसळून बनवली जाते. नंतर देवीचा पेटारा वाजत गाजत मानकरी मंडळीकडून मंदिरात आणला जातो.
मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यानुसार मंदिर सभोवतालच्या तलावात गाई म्हशींना पाणी पाजलं जात असे. एके दिवशी तलावातील वारुळातून रक्त येऊ लागलं. त्यावेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन माझं वास्तव्य या तलावातील वारुळात आहे. जनावरांपासून मला त्रास होत असल्याने या वारुळावर माझ्यासाठी देवालय बांध असं सांगितलं. देवीने दिलेला हा दृष्टांत आदेश मानून ग्रामस्थांनी या ठिकाणी देवालय बांधले. मसुरे गावातील अन्य मंदिरांमध्ये देवकार्य करण्यापूर्वी श्रीदेवी सातेरीचा अग्रहक्क मानून प्रथम तिची ओटी भरली जाते. संपूर्ण बेळवसमध्ये दत्त मंदिर, म्हातारीची राई, गांगूची राई, कुळकर देवस्थान, करावडे ब्राह्मण इत्यादी देवस्थान आहेत. गेल्या काही वर्षात मंदिर व मंदिर परिसराचं सुशोभीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. कोकण म्हटलं की आपल्या तिकडच्या नारळाच्या बाग, हापूस आंबे, फणस, त्याचबरोबर तिथले समुद्रकिनारे इत्यादी आठवतात. याच कोकणच्या भूमीला परशुरामाची भूमी असे संबोधले जाते. पण याच कोकणात अनेक देवींची पण जागृत देवस्थाने आहे आणि अशा प्रत्येक देवस्थानाची काही ना काही कथा आणि त्याच्या मागे इतिहास देखील आहे. जर तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भटकंती करत असाल आणि एखाद्या मंदिरामध्ये जर वारूळ दिसले तर आश्चर्यचकित नका होऊ. ती वारुळे नुसती वारुळे नसून मंदिराचाच अविभाज्य भाग म्हणजे देवी आहे. देवीचं वास्तव्य त्या वारुळात आहे. तर हे पावसाळ्यामध्ये हा भाग कोसळलेला आहे. यावेळी पडलाय हा भाग पूर्ण पावसाळ्यात पडलो कसा काय रे पराग? पाऊस जास्त होता का? हे बघा कशी मस्ती चालली आहे. गावाला आल्यानंतर ह्यांची अशीच मस्ती चालू असते. गावामध्ये कोणाच्या तरी घरी पूजा आहे त्यामुळे तुम्हाला आवाज येतच असेल गाण्यांचा वगैरे. हे बघून तर असं वाटतंय हे क्रिसमस ट्री आहे. क्रिसमस ट्री आहे तो नाही खरोखर आहे. खरोखर क्रिसमस ट्री आहे. पानं खरोखर आहे, ओरिजिनल आहे. वेगळंच आहे एकदम. पहिले झाडं खूप होते, आता कमी केल्या यांनी. हा सबन झाडं होती अशी. पूर्वीच्या काळाचे हे पाषाण, पूर्वीच्या काळाची खेळ होती पहिली अशी पाटी, ते आता घेतले. मग यांची पण पूजा करतात. हे आपलं हारबीट ह्या फुलबीट होते, पूजा बिजा नाही. अच्छा. तर चला आता आपण सातेरी देवीचं दर्शन घेतलेलं आहे. तर चला आता आपण आहे ना घरी जायला निघूया, कारण संध्याकाळी घरी भजन आहे आणि भजनासाठी खूप तयारी करायची आहे. कारण 35 ते 40 माणसं घरी येणार आहेत आणि घरातली वेगळी अशी 50 ते 55 माणसांसाठी घरी मिसळपाव वगैरे बनवायचं आहे. तर त्यासाठी आता घरी जाऊन तयारी करते. सगळेजण तयारी करणार आहे आणि संध्याकाळी भजनाचा व्हिडिओ हा नक्की काढूच. आम्ही तुम्हाला भजन व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूच. ही बघा गावठी भेंडी, कारली सुद्धा आहेत ते बघा.